अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करते. समर्थांची तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहावी हीच स्वामींचरणी प्रार्थना. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे आणि त्यापुढील जे बेल आयकॉनचे बटन आहे ते प्रेस करावे. सबस्क्राईब अशासाठी की जे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असते ते सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. जेवढे मी व्हिडिओज अपलोड करत असते माझ्या चॅनलवरती ते सगळे अनुभवसिद्ध आहेत. मी ती प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय मी आधी केलेले आहेत, मी अनुभव घेतलेले आहेत आणि मगच ह्या चॅनलवरती ते अपलोड केलेले आहेत. व्हिडिओज जर आवडत असतील, उपयुक्त वाटत असतील तर व्हिडिओजला लाईकसुद्धा करत जावा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वैभव लक्ष्मी मातेची व्रतकथा आणि पूजाविधी. 99% स्त्रियांना वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताबद्दल माहिती आहे, परंतु आज धावपळीच्या जगामध्ये आणि ह्या पूर्ण कामाच्या व्यापामुळे अनेक स्त्रियांना इच्छा असूनही हे व्रत करता येत नाही आहे. परंतु मी असं म्हणेन की जर आपल्याला व्रत करता येत नाही तर निदान आपण दर शुक्रवारीच नव्हे तर तुम्ही रोज जरी ही कथा ऐकलीत तरीसुद्धा आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये वैभव लक्ष्मी मातेची कथा ऐकणार आहोत. चला तर मग कथा ऐकून घेऊयात. हे माता गजलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे माता ऐश्वर्यलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे माता वीरलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे माता अधिलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे माता विजयालक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे माता धान्यलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे माता संतानलक्ष्मी, तू कमलिनीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा. एक आटपाट नगर होते. पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते. गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते. पण आता काळ बदलला होता. त्यामुळे नामस्मरण, भजन, कीर्तन, परोपकार, माया, ममता, सेवा या सत्प्रवृत्तीच्या गोष्टी लयाला जाऊन चोरी, दरोडा, जुगार, सट्टा, मद्यपान, व्यभिचार अशा वाईट गोष्टीच वाढल्या होत्या. अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती. नगरामध्ये काही चांगली माणसेही होती. त्याच गावात कमलिनी व तिचा पतीही राहत होते. दोघेही धार्मिक, सत्प्रवृत्त, शांत, सुखी व संतुष्ट होते. कमलिनी संसारात सुखी होती, पण काळाला ते मान्य नसावे. तिच्या भाग्यात भोगही लिहिलेले होते. तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली. आपणही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे अशी तो स्वप्ने पाहू लागला. त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून कोट्याधीशाऐवजी तो भिक्षाधीश झाला. रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली. अफू, चरस, गांजा यांना तो बळी पडला. दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. त्यात त्याने स्वतःजवळच्या सर्व पैशांबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले. कमलिनी ही सुसंस्कृत, सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती. तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे फार वाईट वाटत होते. दुःखानंतर सुख येतेच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करीत होती. एके दिवशी दुपारी ती घरी विचार करीत बसली होती. त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला. दारिद्र्य व दुःखाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या घरी कोण आले असेल बरे, असा प्रश्न तिच्या मनात आला. पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणीच तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागतास उठली. ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाजात आली. अतिथी म्हणजे एक वयोवृद्ध माता होती. तरीही तिचा चेहरा तेजाने तळपत होता. डोळ्यातून अमृत तर चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते. माता भेटल्याचा एक अतीव आनंद तिला झाला. कमलिनी मातेला ओळखत नव्हती.
तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले. तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले. घरातील एकमात्र मोडका पाट तिने बसावयाला दिला मातेसाठी. मातेने कमलिनीला विचारले, मला ओळखलेस का तू? कमलिनी संकोचली. ती म्हणाली, माते, मी तुला ओळखले नाही, परंतु तुला पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. माझे मन शांत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या साऱ्या चिंतांमधून मुक्त झाल्यासारखे वाटते आहे. तुम्ही आलात व मला फार मोठा आधार लाभल्यासारखे वाटू लागले. माता हसली आणि म्हणाली, तू मला विसरलीस की काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असते. आठवत नाही का तुला? नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे कमलिनी खचली होती. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची, म्हणून तिने गेल्या काही दिवसापासून मंदिरात जाणेही बंद केले होते. मातेने जरी सांगितले असले तरी तिला काही या मातेला मंदिरात पाहिल्याचे आठवत नव्हते. तिची संभ्रमित मुद्रा पाहून माताच पुढे म्हणाली, तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस, पण अलीकडे तू मला दिसलीच नाहीस, म्हणून तुला शोधत शोधत मी इथे आले. मला वाटलं की तू आजारी असल्यामुळे येत नशील. कशी आहेस तू? आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मन हेलावले. न कळत तिच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळू लागले. मातेने ते पाहिले. तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवीत माता तिला म्हणाली, बाळ, सुख आणि दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहे. पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये. तुझे दुःख मला सांग. मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल. शक्य असेल तर एखादा मी उपायही सुचवेन. मातेच्या बोलण्याने तिला बराच धीर आला. ती मातेला म्हणाली, माते, पूर्वी माझ्या संसारामध्ये आनंद आणि सुख होते. माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा आम्ही कधी विसरलो नाही. देवकृपेने आम्ही सुखी, समाधानी आणि श्रीमंत होतो. परंतु अचानक आमचे नशीब फिरले. आमच्यावर दैवाचा कोप झाला. माझे पती कुविचारी मित्रांच्या नादाने व्यसनाधीन झाले. पर्यायाने आमचा सर्वनाश झाला. आम्ही भिकारी झालो ग. माता म्हणाली, असं होय, समजले मला तुझे दुःख. तुला मी अगोदरच सांगितलं ना, सुख आणि दुःख एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते. तू धीर सोडू नकोस. लक्ष्मी मातेचे व्रत कर. लक्ष्मी माता प्रेम, दया, करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती भक्ताच्या दुःखाचे निवारण करते. तिचे व्रत केले तर चांगलंच होईल. मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला. ती म्हणाली, माते, हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे. तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते मला सांग. कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली, या व्रताला वरदलक्ष्मी व्रत तसेच श्री वैभवलक्ष्मीचे व्रत असेही म्हणतात. मनापासून हे व्रत करण्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अपेक्षा पूर्ण होतात. संतती, संपत्ती, सुख, समाधान लाभते. हे व्रत अगदी सोपे आहे. हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही. व्रताचे फळ मिळण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते. सोन्याच्या दागिन्यांची पूजा विधीपूर्वक करावी लागते. नुसते दागिन्यांना हळद कुंकू लावल्याने जर कोट्याधीश होता आले असते तर साऱ्यांनीच हळद कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता. हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्याने सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे. स्नानानंतर अंथरुण, पादत्राणे, झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये. कोणाची निंदा करू नये. मनामध्ये श्री वैभवलक्ष्मी माता असा सतत जप करत राहावा. खोटे बोलू नये. सायंकाळी दिवाबत्ती करावी. देवापुढे नंदादीप लावावा. हात पाय स्वच्छ धुणे का पाट्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर आणखी एक स्वच्छ पाट ठेवावा. त्या पाटावर नवा कोरा रुमाल अंथरावा आणि तो लाल कलरचा असावा. रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी. त्या राशीवर तांब्याचा गडवा पाण्याने भरून ठेवावा. गडव्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घालून सोन्याचा एखादा दागिना ठेवावा. तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा एखादी वस्तूही चालेल. चांदीची वस्तूही नसेल तर रुपयाचे नाणे ठेवावे. त्यानंतर उदबत्ती व निरांजन लावावे. जय लक्ष्मी माता ही श्री यंत्रानेच प्रसिद्ध होते. म्हणून श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि मातेच्या विविध स्वरूपातील फोटोंचे मनोभावे दर्शन घ्यावे. त्यासाठीच या पुस्तकात फोटो दिलेले आहेत.
त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपर श्लोक म्हणावे. वाटीतील दागिन्यांची हळद कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी. घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा. गोड पदार्थ बनविला नसेल तर साखर, गूळ, खडीसाखर यापैकी काहीही चालते. नंतर आरती करावी. आरतीनंतर 11 वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा. त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा. वाटेतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा. गडव्यातील पाणी तुळशीत ओतावे. विधीत वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावे. मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते. या व्रतामुळे दुःख, हाल, अपेष्टा संपतात. संपत्ती, संतती प्राप्त होते. त्याचप्रमाणे सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात. मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीला आनंद झाला. ती मातेला म्हणाली, माते, तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करीन. परंतु हे व्रत किती वेळा करावे, या व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तरी कृपा करून मला ते सांग. मातेला कमलिनीचे कौतुक वाटले. ती सांगू लागली, व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीच अर्थ नसतो. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी ओळीने करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे. प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करावी आणि एक नारळ ओवाळावा. उद्यापनाच्या दिवशी साखर भात किंवा खीर यासारख्या गोड पदार्थ प्रसादासाठी करावा. नंतर प्रसादाबरोबरच 7 किंवा 11 सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळद कुंकू लावून श्री वैभवलक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी. सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करावे आणि म्हणावे, हे माते, मी मनपूर्वक तुझे व्रत केले आहे. आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती, पुत्रिकांना पुत्र दे. सौभाग्याचे रक्षण कायम कर. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. हे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव आणि समाधानी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा. मातेच्या तोंडून श्री लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलिनीने डोळे मिटले आणि मनामध्ये म्हणाली, मातेने सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार व्रत आणि यथासांग उद्यापनही करेन असा निश्चय केला. या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हती. तिला आश्चर्य वाटले. तिने आजूबाजूला शोध घेतला पण तिला माता दिसली नाही. त्यामुळे ती माता खरोखर लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलिनीची खात्री झाली. कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवण्यासाठी माता समक्ष स्वतः आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार आला. कमलिनी सकाळी लवकर उठली, अंघोळ केली. मग तिने श्रद्धायुक्त अंतःकरणाने जय श्री लक्ष्मी माताचा जप सुरू केला. तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही. सूर्यास्त समय दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हात, पाय, तोंड स्वच्छ धुतले. त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे तिने रुपयाचे एक नाणे धुवून वाटीत ठेवले. समोर एक पाट ठेवला. त्यावर रुमाल अंथरला. रुमालावर तांदळाची छोटीशी रास केली. त्यावर पाण्याचा गडवा ठेवला. गडव्यावर तांदूळ व 1 रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली. मातेने सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मी मातेचे व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवसापासून लगेचच त्याने कमलिनीला मारहाण करण्याचे थांबविले. तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. याचाच तिला अत्यानंद झाला. श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलिनीने लक्ष्मी मातेचे हे व्रत 21 शुक्रवारपर्यंत केले. शेवटच्या 21व्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले. त्या प्रसंगी प्रसादाबरोबर 7 सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेची व्रताची एक पुस्तिका भेट दिली. त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन करून मनोभावे म्हटले, हे धनलक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती आणि निपुत्रिकांना संतती दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहू देत. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव. आम्हा सर्वांना सत्वशील बनव, अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा
धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला. अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलिनीने व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले. तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला. कुविचारी मित्रांची संगत त्यांनी सोडली. त्याच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात फरक पडला. तो सुधारला. पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला. तो कमलिनीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवू शकला. या व्रतामुळे त्यांच्या घरात पूर्वीसारखे सुख, समाधान, शांती निर्माण झाली. कमलिनीचे दारिद्र्य गेले. तिचा नवरा सुधारला. गेलेले वैभव परत ती मिळवू शकली. हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया पाहत होत्या. त्यांनीही हे व्रत करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली. कमलिनीनेही सर्व त्यांना व्रतविधी सांगितला. व्रत समजावून घेऊन त्यांनीही हे व्रत सुरू केले. हे लक्ष्मी माते, सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. तुझा त्रिवार जय